बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. आणि प्रगतिशील असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी घडून काढला याबद्दल आष्ट्याचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. आज आष्टा शहराच्या विकासाची देखील आम्ही सगळ्यांनी जी कमिटमेंट केली त्याच गतीने त्या शहराचा देखील आम्ही विकास करतो. निवडणुकीच्या काळात आपण म्हटलं होतं की जर का सत्ता आली तर शास्त्रीकरण बंद करणार. पहिला ट्रेनिंगचा विषय आमच्या कमिटमेंट आम्ही पाहिजे. राज्यातल्या निकालाचा काही आढावा थोडक्यात सगळीकडे पाहिलं तर युतीची सत्ता आलेली आहे राज्यामध्ये. स्वाभाविक आहे, पण आम्ही अजून निकाल पाहिलेला नाही. पण आम्ही असं ऐकलं की युतीच्या मधल्या घटकांना बऱ्यापैकी चांगला विधानसभा मतदारसंघ जो आहे हा विकासासाठी अतिशय सुजाण नागरिकांचा प्रचंड मोठी इतिहासाची परंपरा असणारा हा मतदारसंघ तालुका आहे. इथं चांगलं काय आणि वाईट काय ते ओळखणारे चालनांचे मतदार आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी इथं बरोबर पोहोचलो आहे. त्यामुळं या शहराला किंवा आष्टा शहराला जो सुजाण नागरिक आहे त्यांनी अतिशय उत्तम आम्हाला प्रतिसाद दिला. त्यांच्या आभार. शेवटच्या भाषणातले अनेक डायलॉग तुमचे प्रसिद्ध झाले. आता विजयानंतर काय सुचतंय काही या विधानसभेत नगरपालिकेच्या दोन्ही निवडणुका आम्ही लक्ष देऊन लढवलं. लक्ष देऊन मतदारांना विश्वासात घेतलं. यश मिळतं असा आमचा विश्वास आहे. प्रचंड आर्थिक जेव्हा आमची साथ सोडली तेव्हा तुमचा तपास सुरू झाला. प्रचंड आर्थिक प्रयत्न अनेकांनी केले, पण मला वाटतं की माझ्या मतदारांनी मला पुन्हा एकदा चांगला सक्षम असा प्रतिसाद दिला. नगरपालिका ताब्यात घेतलेली आहे, आता महानगरपालिका सांगलीची उभा केली आहे, त्याकडे कसं बघताय? मी चांगल्या दृष्टीने सुधारणा करायच्या, पण आम्ही आमच्या आघाडीच्या चर्चा चालू आहेत. त्या चर्चा झाल्यानंतर मी जेव्हा विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम का डायरेक्ट कार्यक्रम? त्यांनी साथ सोडली त्यांच्या टप्प्यात हा रील पण व्हायरल झाली होती. जी साथ सोडली त्यांच्या टप्प्यात कार्यक्रम करून ही रील व्हायरल झाली होती. मी काय त्याच्यावर भाष्य करत नाही. मला सर्वांच्या बद्दलच सहानुभूती आहे. पराभूत चिमंडाने आमच्याबरोबर काम करत होते, त्यांनी तिकडे गेले नसते तर चित्र वेगळं करत असतं. त्याबरोबर दम बघा त्यावर आजपर्यंत भाष्य केलेलं नाही, करण्याची आवश्यकता नाही. पण आनंदराव मुलगुंडेसारखा एक चांगला सक्षम माणूस या शहराने निवडून दिला. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.